नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, देशातील आघाडीची लाईफस्टाईल आणि ज्वेलरी ब्रँड असलेली टायटन कंपनी लिमिटेड चालू आर्थिक वर्ष 2026-27च्या पहिल्या तिमाहीचे बिझनेस अपडेट्स लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. सहसा जुलैच्या पहिल्याच आठवड्यामध्ये कंपनी आपल्या व्यवसायाची प्राथमिक आकडेवारी बाजारासमोर ठेवत असते. सध्या शेअर बाजारामध्ये टायटनचा शेअर हा उच्च पातळीवरती आहे. तर कंपनीचे एकूण बाजार मूल्य हे 3,96,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. या पार्श्वभूमीवरती आगामी आकडेवारीकडे गुंतवणूकदारांचं लक्ष हे लागून राहिलं आहे. टायटनच्या यावेळीच्या तिमाही निकालांमध्ये बाजाराचं लक्ष केवळ नफ्याच्या आकड्यांवरच नसेल, तर सोन्याच्या विक्रमी किमतीत जी काही वाढ झाली आहे ते आणि वाढलेलं आयात शुल्क याचा ग्राहकांच्या मानसिकतेवरती काय परिणाम झाला आहे याकडे असेल. तज्ज्ञांच्या मते सोन्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे कदाचित ग्राहकांनी प्रत्यक्ष दागिने खरेदीचं प्रमाण कमी केलं असण्याची शक्यता आहे. मात्र प्रति ग्रॅम दर जास्त असल्यामुळे कंपनीच्या एकूण महसुलामध्ये दुहेरी अंकी म्हणजेच कमीत कमी 15% किंवा त्याहून अधिक वाढ दिसू शकते. त्यामुळे ही वाढ खरोखरच ग्राहकांच्या मागणीमुळे आहे की केवळ महागड्या सोन्यामुळे याचा शोध बाजार घेईल. अशा स्थितीमध्ये कंपनीच्या नफ्याचा मार्जिन कसा राहतो हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान बाजारपेठेमध्ये सोन्याचे दर खूप वाढलेत, तेव्हा ग्राहक रोख पैशांऐवजी जुनं सोनं देऊन नवीन सोनं घडवण्यावरती अधिक भर देतात आणि म्हणूनच या तिमाहीमध्ये गोल्ड एक्सचेंजचा कल कसा राहिलाय याला देखील विशेष महत्त्व असेल. याशिवाय महागड्या सोन्याच्या काळातही प्रीमियम ग्राहक जड जवाहिरांचे दागिने आणि लग्नसराईच्या दागिन्यांवरती किती खर्च करतायत यावरून ग्राहकांच्या खरेदी मानसिकतेचा अंदाज येईल. तसेच टायटन केवळ दागिन्यांवरती अवलंबून न राहता आपल्या घड्याळ निर्मिती, आय केअर आणि तनेरा या साडी ब्रँडचा कसा विस्तार करतोय यावर देखील बाजाराची नजर असेल. गेल्या वर्षाप्रमाणेच कंपनीने या तिमाहीत देखील नवीन स्टोअर्सचा विस्तार सुरू ठेवलाय की नाही यावरनं कंपनीच्या भविष्यातील वाढीची दिशा ही स्पष्ट होईल. ब्रोकरेज हाऊसेसच्या अंदाजानुसार पहिल्या तिमाहीमध्ये टायटनचा एकूण महसूल हा 17,200 कोटी ते 19,400 कोटी रुपयांच्या घरात राहू शकतो. तर निव्वळ नफा हा 1,170 कोटी ते 1,500 कोटी रुपयांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे, जो मागच्या वर्षाच्या याच तुलनेच्या सुमारे 20% जास्त असेल. मात्र मार्च 2026च्या तिमाहीच्या Q4 तुलनेमध्ये ही कामगिरी थोडीशी कमकुवत वाटू शकते, कारण मार्च तिमाहीमध्ये आर्थिक वर्षामध्ये शेवट आणि लग्न सराईमुळे खरेदीचा जोर जास्त असतो, तर एप्रिल-जून हा काळ काहीसा संथ मानला जातो. शेअर बाजारातील टायटनच्या शेअरची पुढची वाटचाल ही केवळ आकड्यांवरच नाही, तर कंपनीच्या व्यवस्थापनाच्या भूमिकेवर देखील अवलंबून असेल. व्यवस्थापनानं पुढील सणासुदीच्या काळासाठी आणि लग्नसराईसाठी मागणी मजबूत राहण्याचा विश्वास व्यक्त केला तर शेअरमध्ये तेजी दिसेल. याउलट वाढत्या किमतींमुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याचे संकेत मिळाल्यास शेअरमध्ये काही काळ प्रॉफिट बुकिंग आपल्याला पाहायला मिळू शकतं. टायटन कंपनी लिमिटेडचं मार्केट कॅप सध्या 3,96,000 कोटी रुपये असून हा शेअर 76.9 इतका PE रेशो घेऊन चालू आहे. तर मग मित्रांनो, यावरती तुम्हाला काय वाटतं आणि टायटनचे बिझनेस अपडेट्स लवकरच येत आहेत यावर देखील तुमची प्रतिक्रिया काय हे तुम्ही आम्हाला कमेंट सांगून नक्कीच सांगा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.